भाई एक हॉटेल चेक करून झालं 4,000 रुपये का रूमचे. कॉलेजपर्यंत छान दर्शन झालं आमचं. आता आम्ही त्याला सीता गुफामध्ये इकडनं पहिली गेली लेफ्ट बोलले 4 किलोमीटर क्रॉस करायला मला 50 मिनिटं लागले. 50 म्हणजे हो हो हो. रस्त्याची कंडिशन बघा. आम्ही जातोय साधना मिसळ म्हणजे मिसळपाव खाण्यासाठी. इथे चुलीवरती मिसळ असं फेमस आहे नाशिकमध्ये टॉप 1. त्र्यंबकेश्वर पोहोचेपर्यंत कुठे ट्रॅफिक लागणार नाही, फक्त ह्याच एरियामध्ये ट्रॅफिक लागणार आहे. अजून एक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. समजून जा. उलटी गाडी लागते काय करणार. 2025 ची लास्ट ट्रिप असणार आहे. 2025 ची लास्ट ट्रिप मध्ये काहीतरी चांगलं करूयात म्हणून आम्ही हा विचार केलाय. हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आता टाइम बघा झालंय 11 वाजलेत. सकाळी 8 वाजता निघायचं होतं पण आता आम्ही 11 वाजता निघतो. सर्व काही घरातील लहान लहान कामं केलेत आणि निघालेत. आणि हा बघा नाक्ष आणि आमची माझ्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला सर्व दाखवतो मी. चला निघत आपण त्र्यंबकेश्वरसाठी. 2025 ची लास्ट ट्रिप असणार आहे. 2025 ची लास्ट ट्रिप मध्ये काहीतरी चांगलं करूयात म्हणून आम्ही हा विचार केलाय. तर जातो आता घेऊन. तर चला पटकन आपण गाडी पकडूयात, निघूयात. गाडी पकडून रोजचं पर्यंत गाडी नाही, आज कार पकडूयात. कारने जाऊ आपल्या. तर लाक्ष बस तिकडनं आता आपण निघतोय. पहिला आपण ही ट्रिप आहे ना बी ट्रिप जी आहे 0 करूयात. म्हणजे आपल्याला समजेल की आपण टोटल किती किलोमीटर ड्राईव्ह करून आलेत ते. 0 ओके ना. 0 केले म्हणजे आपण घरी येईपर्यंत आपल्याला समजा आपण किती किलोमीटर केले ते कळलं. म्हणजे आपण किती किलोमीटर फिरलेत ते रे बाळा. चला निघत पटापटा. सीएनजी काल तर फुल केलेला, आता सीएनजी टाकायची गरज नाहीये. नॉनस्टॉप आम्ही पोहोचतील त्र्यंबकेश्वरसाठी. आता 10 झाले फायनली. आता मी निघतोय. पणू आहे ते कोमल इधर आहे. और हे आला अरे खुलतोय आला आमचा मोठा माणूस सनात. चला भाई चला मोरया. चला फायनल निघाला मी त्र्यंबकेश्वरसाठी. आता बघूयात किती वेळ लागतो. कमीत कमी 3.5-4 तास लागतील आम्हाला. आणि आम्ही तर सर्व पाणीवर घेतलं, सीएनजी पण फुल केलाय. तर कुठे थांबायची गरज लागणार नाही. वाटलंच कुठे खायला पिण्यासाठी थांबूयात. काही गाडी पण नाही आम्हाला, पूर्ण दिवस आमच्याकडे. चलो घरून निघाले 1 किलोमीटर पण चालले नाही, लगेच वडापाव घ्यायला थांबलेत. आपली गाडी इथे. अरे भाई आता आमचं हेच होणार आहे, खाणं पिण्यात फुल अँड टाइम पास. आज घाटामध्येच ट्रॅफिक चालू झालं आहे. वाघोबा घाट. लक्ष तू ना ब्लॉक करणार आज फोन. अरे यार मग घरून आपण गोप्रो का नाही घेतला? अरे गोप्रो नाही घेतला पण नाही घेतला. म्हटलं माझा फोन म्हटलं व्हिडिओ चालू करण्यामध्ये. मोंदर मध्ये घुसले आणि ट्रॅफिक चालू. बस आता पूर्ण नाशिक त्र्यंबकेश्वर पोहोचेपर्यंत कुठे ट्रॅफिक लागणार नाही, फक्त ह्याच एरियामध्ये ट्रॅफिक लागणार आहे. तेव्हा खूप मोठी ट्रॅफिक आहे. NH48 हायवेला पोहोचलो आम्ही आता. इकडनं आता व्यवस्थित क्रॉसिंग करावं लागणार आहे. गाडी येते. मनोरम मस्त नाक्याला पोहोचलोय आणि इकडनं जायचं आता सरळ. हा बडा बोल. 27 झाले. वाव. बघा तिकडनं नाशिक आहे 126 किलोमीटर. त्र्यंबकेश्वर 100 किलोमीटर. करेक्ट 100 किलोमीटर आहे. तिकडे पोहोचायला कमीत कमी 3 तास लागले. विक्रमगडला पोहोचलाय मी आता. जर तुम्ही राईटनी जात असाल तर वाडा रस्ता आणि आपल्या लेफ्टने नाशिकच्या बाजूने. आणि मनोर पासून विक्रमगडचा रस्ता पहिला खूप खराब होता, आता ओके कंडिशन आहे. एवढी पण खराब नाहीये. आरामात तुम्ही 40-50 स्पीड मेंटेन करू शकता. आता जायचं इकडनं आता 44 किलोमीटर झाले घरापासून. अजूनपर्यंत आम्हाला इकडनं 80 ते 82 किलोमीटर कव्हर करायचे आहे त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी. तर मध्येच बघूयात काय खालच तर खातील, नाही तर डायरेक्टली नॉनस्टॉप जातील त्र्यंबकेश्वरसाठी. इथनं तर नाशिक आहे 105 किलोमीटर नाशिक आहे. आणि आपल्याला नाशिकला जर नाही जायचंय, आपल्याला त्र्यंबकेश्वर जायचंय. त्र्यंबकेश्वर नाशिकच्या आधी येते. हो हो हो. रस्त्याची कंडिशन बघा खूपच मस्त आहे. आणि आता आपला मेन कार्यक्रम चालू होणार घाट. पण आपली बाईक नाही पण गाडी आपल्या आरामात चालवायला लागणार आहे. जर बाईक असेल तर कॉर्निंग करायला मजा येते. हे बघा गाणे कशा फुल ऑन स्पीड मध्ये. मेरा रब ही है मेरा गवा में. करेक्ट 56 किलोमीटर आलेत घरून आणि थांबलेत. अजून एक आहे. ठीक आहे. समजून जा. उलटी गाडी लागते काय करणार ते म्हणून थांबलेत. नक्षनी पण उलटी केली. थांबलो आता. तर पाणी देतोय. हो जास्त नाही अजूनपर्यंत आपला 60 किलोमीटर चालायचं, 60-65 किलोमीटर चालायचंय. हो दे प्रवासाचा एक पार्टच आहे तो. परत थांबले. तिकडे 4 किलोमीटर निघाले, परत थांबलंय का ते पण दाखवतो का. उसाचा ज्यूस पिण्यासाठी. भाई आज जाऊन पोचण्यावाला ना. आज पोचे ना तुम्हाला पण पोचेंगे. ज्यूस बनतोय आणि चुडा आणला मी घरून तो वाहतोय. पुढच्या 1 वाजून 5 मिनिट झालेत. काय बोलू आता आम्ही जेवायला पोहोचतो पण नाही.
फुल ऑन स्लो चाललेत, मस्ती करतायत, गप्पा मारत चाललेत, मजा आलाय. जास्त कदाचित ब्लॉग शूट पण नसेल केले मी, जेवढं पण गेले तेवढं ब्लॉग टाकेल नक्कीच, कारण की आम्ही भरपूर टायमानंतर एकत्र भेटलो, भरपूर टायमानंतर केदारनाथला आम्ही ट्रिप मारत त्यानंतर आज आम्ही एक पूर्ण त्र्यंबकेश्वर ट्रिप मारतोय. 12 ज्योतिर्लिंग मधलं एक आहे त्र्यंबकेश्वर, तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग मधलं एक आहे त्र्यंबकेश्वर, तुम्हाला माहिती असेलच. चला आता तिकडे चाललोय आम्ही. रस्त्याची कंडिशन खूप छान आहे आणि त्र्यंबकेश्वर आहे 40 किलोमीटर आणि मोखा आहे 17 किलोमीटर. अजूनपर्यंत मोखाळ्याचा घाट लागायचा आम्हाला. हा एक घाट संपलाय जव्हारचा आधीचा, आता मोखाळ्याचा घाट आहे, तो खूप मोठा आहे, मजा येणार आहे. आणि वेदर मध्ये एवढा काही थंडावा नाहीये, गरम आहे टेम्परेचर. रात्री कधी थंड असेल. 2 वाजले करेक्ट. पुन्हा ब्रेक. इकडे आता आमचं त्र्यंबकेश्वर आहे, ते बोर्ड लावलं तिकडे. किती आहे त्र्यंबकेश्वर? 28 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर. उलटी करा घुमालीकडेच आहे. एक एक करून नक्ष उलटी करतो, पण थांबतो मी आणि आरामात चालत. रस्त्याची कंडिशन खूप छान आहे, वेदर पण थोडं गरम आहे, एवढं पण थंड नाहीये. त्र्यंबकेश्वर 28, नाशिक 56, औरंगाबाद, जालना आणि आपल्याकडे फर्स्ट आहे 28, म्हणजे 1 तासामध्ये पोहोचू आपण तिकडे. आता तिकडे जाऊन ठरलंय की रूम घेतल्यानंतर जेव पायनॅपल करून येतो आम्हाला. किलोमीटर त्र्यंबकेश्वर 28. अंबोली घाटात पोहोचले आता आम्ही. आता इकडनं त्र्यंबकेश्वर आहे 10 किलोमीटर आणि हा घाट पण मस्त आहे. इकडे थोडं क्लायमेट अलगच आहे, फुल शाडो आहे, सावली पडली इकडे, खूप मजा आला ड्राईव्ह करायला असतं. आणि लालपरी कधी आमच्या पुढे चालली आणि मस्त बसला पळवतोय, त्याच्या मागे मागे मी चाललोय. आणि आता इथे सकाळच्या टायमाला येतील तुम्ही, तिकडे सगळं शॉप चालू असतात, पण आता काहीच नाही, चाय वगैरे. इथे हा पॉइंट सर्वात चांगला इथला. आता खाली उतरायला चालू करणार आम्ही. आता वरती पोहोचले, आता खाली उतरत. हे बघा, आता पोहोचलो आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये. पोहोचायला 3 किलोमीटर बाकी आहे आणि डोंगर दिसायला लागले. हो, आता आम्हाला इथे जाऊन पुढे लागणार नियर बाय मंदिराच्या आसपास बघूयात, जवळपास बघूयात, आम्हाला इझिली येईल. बघूया का जवळपास काय बार्गिंग करावं लागतं, किती पैसे आहेत काय ते पण डिसाईड करूया. करेक्ट 3 वाजलेच आणि आता मी पोहोचलो त्र्यंबकेश्वरमध्ये. हॉटेल बुक भाई, एक हॉटेल चेक करून झालं 4,000 रुपये का रूमचे. 3:30 वाजल्याचा आणि आता त्र्यंबकेश्वर आम्ही आहेत ना, रूमची प्राइस 3,500 4,000, त्याच्यापेक्षा खाली येतच नाहीत. आता असा मी विचार होतो, जातो नॉनस्टॉप शिर्डीला. तर बघू, तेच प्लॅन चाललंय, सर्वांना विचारतोय. तर मोस्टली शिर्डी जातो आम्ही. 500 सीएनजी इथे अजिबात नाहीये त्र्यंबकेश्वर मध्ये, पेट्रोल टाकून देतोय. आणि आता सीन आहे ते त्र्यंबकेश्वर रूमच भेटत नाहीये. आता मी जातो नाशिक मध्ये स्टे करतोय. नाशिक मध्ये बघूया किती पर्यंत रूम भेटेल, मग सकाळी तिकडे येतील दर्शन करण्यासाठी. चला, इकडनं 500 पेट्रोल टाकून घेतलंय, अजिबात सीएनजी नाही. आणि त्र्यंबकेश्वर मध्ये रूम 3,500-4,000 रुपये आहे. तो विचार नाशिकमध्ये जाऊन स्टे करतो कुठेतरी, नाशिकमध्ये कुठे ना कुठे रूम भेटेल आम्हाला. आणि दर्शन पण आलं तर उद्या सकाळी येऊन करण्याचा प्लॅन ठरलाय, दर्शन करायचा. ठीक आहे, आता पेट्रोल पण टाकलाय व्यवस्थित. नाशिक सिटीमध्ये जाणार होते, तर नाशिक सिटीचा प्लॅन कॅन्सल झाला. मध्येच आम्हाला हे लॉजिंग भेटलेत, न्यू सहारा लॉजिंग म्हणून आहे, तिथे आम्ही स्टे करतोय. जास्त महाग नाही, नॉर्मल 2,000 मध्ये रूम भेटलेत, बेसिक रूम आहेत. तर चला आता पॅक काढूयात, जाऊयात तिकडे. आणि आता आम्ही कपडे चेंज करून जातोय आम्ही पेरूच्या वाडीमध्ये नाश्ता करण्यासाठी. असं ठरलं आता की दर्शन आम्ही उद्या सकाळीच करणार, कारण की आता दर्शन करायला गेले खूप लाईन आहे. सकाळ जाणार उद्या, मग सकाळी दर्शन करणार. फ्रेश झालो मी आता. आणि हे बघा व्ह्यू बघा, इथे जे आहे अरे यार ह्या संस्कृतचं इथे जे आहे ना, इथे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. आणि आता फ्रेश झालो आहेत. आता आम्ही जातोय साधना मिसळ, म्हणजे मिसळपाव खाण्यासाठी. इथे चुलीवरती मिसळ असं फेमस आहे, नाशिकमध्ये टॉप 1वर आहे. इकडनं काहीतरी 14 किलोमीटर आहे, तिकडे जातो आम्ही. आता दुपारी जेवलो पण नव्हतो, तर म्हटलं आता तिकडे जाऊन काहीतरी मिसळ खाऊयात. आणि जर नाशिकमध्ये काय जवळपास काय फिरायला असेल ते पण व्हिजिट करण्याचा प्रयत्न करूयात. तर चला आज नाशिक फिरूयात, मस्त मिसळपाव खाऊयात, नाशिकची झणझणीत तिखट मिसळपाव. आता इथे आलो तर साधना मिसळपाव खाण्यासाठी, पण ते बंद आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत चालू असते ते. आता बघतो दुसऱ्या ठिकाणी कुठे नॉनव्हेजचं काय भेटते किंवा व्हेज जे पण असलं इकडे जाऊन ट्राय करतो मी. आता टाइम बघा 7:05 मिनिट झालेत आणि 4 किलोमीटर क्रॉस करायला मला 50 मिनिट लागले. 50 म्हणजे 51 मिनिट लागले प्रॉपर. एवढ्या हालत खराब, एवढे ट्रॉफिक, जेमतेम इकडे गाडीला लावायला जागा भेटलाय. आणि आरती कुठे सर रे? आरती त्या साईडला कुठेतरी आहे. आता तिकडे थंडावा आहे मस्त, चांगलंच. हालत खराब झाली. आज नक्स पण झोपला गाडीमध्ये, आता उठतो की नाही बघतोय. नक्स उठला ये, चल ये बाहेर ये. हा बजरंग बलीची मूर्ती बघ किती मोठी आहे.
आता पोचलो मी पंचवटी झाले आणि इकडे यायच्या आधी आमची आरती झाली, संपली आरती ऍक्च्युली. आम्ही खूप लेट झाले, 1 तास आम्ही ट्रॅफिक 4 किलोमीटर 1 तास लागले. आम्ही ह्या मंदिरात आलोय, कपालेश्वर देवस्थान पंचवटीमध्ये आहेत आणि खूप मोठं मंदिर आहे आणि इकडे मी फर्स्ट टाइम आलाय. कलेश्वरचं छान दर्शन झालं आमचं. आता आम्ही त्याला सीता गुफामध्ये इकडनं पहिली गेली लेफ्ट बोलले ते चाललो तिकडे. टाइम बघा 8:30 वाजलेत आणि आता मी नाशिकमध्ये आहेत आणि आता सीता गुफा बघण्यासाठी. सीता गुफा हे इथे आहे, एवढी मोठी लाईन आहे. प्रॉपर दर्शन झालं आमचं राम सीतेचं. 6 ते 8:30चा टाइम आहे, रात्री 8:30 नंतर कोणाच येत नाही आणि आम्ही लास्ट होते. दर्शन झाले, आता भूक लागले आणि आता मी हॉटेलच्या दिशेने इकडनं कमी कमी 30 किलोमीटर. आता ट्रॅफिक लागायला नको पाहिजे म्हणून झालं. ट्रॅफिक लागलं तर पुन्हा वाट लागून जाणार आहे. हे बघा नुसतं आम्ही पंचवटीमध्ये फिरतोय, गल्लीत फिरतोय ना, सकाळपासून फिरतोय. रूमवर फक्त रूम घेतला, रूमवर फक्त बॅग ठेवली, त्यानंतर निघालोय. आता पुन्हा त्र्यंबकेश्वर इकडनं 30 किलोमीटर आहे आणि पुन्हा आम्हाला जेवायचं सुद्धा आहे. ही बघा BMW बघा. चल नक्षला ब्लॉकमध्ये यायचं होतं. आला ठीक आहे, खुश. चल टाईम बघा, अरे भाई थांब रे. टाईम बघा 10 वाजलेत आणि आता आम्हाला सोनाली थाली म्हणून हॉटेल भेटलंय. बाई सकाळपासून फिरतोय, आता भूक लागलाय आणि आता जेवायला चाललोय. आता मी रूममध्ये आलोय, झोपला सुद्धा आहे आणि थंडी मस्त आहे. आता 16 डिग्री टेम्परेचर आहे. खूप पुण्यावर सगळ्यांना खूप नाशिकमध्ये फिरलोय, खूप मजा आली. आता झोपतो डायरेक्टली. सकाळी उठून परत 5 वाजता दर्शन करायला जायचं प्लॅनिंग आहे. आणि इथे एक मेन प्रॉब्लेम असा आहे की गरम पाणी नाही आहे आणि तो बोलतो की सकाळी 7 वाजता गरम पाणी देईल. आता बघूयात, सकाळी त्याला तू नाही तर रिक्वेस्ट करूयात, देतो गरम पाणी असेल तर बेस्ट, नाही तर थंड पाणी आंघोळ करून असंच निघावं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय. बाय बाय.